ही भजी, त्यामध्ये हा फरसाण, क्या बात है. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मिसळ हा प्रकार म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा नाही, संपूर्ण भारताचा जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. महाराष्ट्रात तर नक्कीच आहे. बाहेर देशामध्ये मिसळचं खूप अट्रॅक्शन आहे. पण आपल्या इथे कसं पुणेरी मिसळ एक वेगळी, कोल्हापुरी मिसळ एक वेगळी, खानदेशातली एक वेगळी मिसळ, असे सगळे मिसळीचे प्रकार आहेत. आणि त्यात आमच्या इथे म्हणजे नागपूरला, विदर्भात मिसळ हा प्रकार तसा प्रचलित नव्हता. पण खूप जास्त जरी नसला चालत तरी त्याचा एक वेगळा बाज होता. आणि हा बाज म्हणजे अगदी तुमची ती मटकी वगैरे आहे त्याच्यापासून सगळे वेगळे पदार्थ होते. तर हे वेगळे पदार्थ म्हणजे नेमके काय हे आपल्याला पाहिजे आजच्या भागात. आणि मिसळ बनवायची आहे. मिसळीला बेस जो होता तो भज्यांचा होता. भजी म्हणजे कुठली, साधं चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टाकून त्याचे भजे बनवायचे आणि तो बेस होता. आणि हा प्रकार पहिल्यांदा मी खाल्ला तो आमच्या इथे शुक्रवारी तलावाच्या तिथे ग्रामोदय संघ नावाचं एक हे होतं. आणि तिथे माझ्या बाबांनी, मी छोटा होता एवढूचा, ती मिसळ आणि दही मिळायचं. त्याच्यामध्ये पाव किंवा असं हे नसायचं, काय तुमचं ब्रेड वगैरे देतात त्याचं काही नसायचं. बरं इंटरेस्टिंग आहे सगळं. चला करूयात. झालं का तयारी? हां. सगळ्यात पहिले हे मोड आलेले देशी चणे आपण हे शिजायला ठेवू. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ. आणि तोपर्यंत ह्याची भजीसुद्धा बनवून घेऊ. तोपर्यंत ह्याची भजी आपण तयार करून घेऊ. त्यासाठी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं जिरं, कोथिंबीर, अख्खे धने, आलं लसणाची पेस्ट, थोडी हळद, तिखट, हे एकत्र करायचं. चवीनुसार मीठ, पाणी आणि अगदी चिमूटभर सोडा घालायचा आणि छान फेटून घ्यायचं. आणि ह्याला मी चमच्यानेच असं टाकणार आहे. फरसाण आण रे. आता याची तरी बनवायची आहे. म्हणजे आपल्याला आमच्या इथे तर तरीच म्हणतात, बाकी ठिकाणी कट वगैरे म्हणतात. लसूण, आलं, हिरवी मिरची आणि धने हे एकत्र छान वाटून घेऊ आपण. पण याची तरी इंटरेस्टिंग असते. चला करूयात. आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे वाटून घेतलं आहे. आता पॅनमध्ये तेल, त्यामध्ये ही पेस्ट, हा मसाला छान ब्राउनिश होईस्तोवर परतून घेऊ आपण. आणि असे थोडेसे भाजल्या गेले की यामध्ये आपण सुकं खोबरं घालायचं. आता बघा, विदर्भात तुम्ही आलात तर इथे ओलं खोबरं वापरण्याचा एक रिवाज नाही, सुकं खोबरं वापरतात. याला याच्याबरोबर छान ब्राऊन करून घेऊ आपण. आता बघा हे ब्राउनिश व्हायला लागलं. तेल तर आहेच पण खोबऱ्याला सुद्धा तेल सुटायला लागलं. आता यामध्ये कांदा बारीक चिरलेला, ह्याला छान लालसर होईस्तोवर परतून घेऊ. थोडं तेल सुटल्यावर हळद, जिरे पावडर आणि काळा मसाला. आता हा मसाला थोडा आपण
ड्राय असा भाजून घेतला. यामध्ये हे शिजवलेले चणे, याला छान तेल सुटेस्तोवर आपण अजून थोडंसं शिजवून घेऊ. चवीनुसार मीठ घालताना एक लक्षात ठेवा की आपण चण्यामध्ये शिजताना मीठ घातलं होतं. आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि यस, हमारा देसी चना तो बिलकुल तयार है. क्या बात है. आता हे देसी चण्याची तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमच्या इथला आलू बोंडा म्हणू नका किंवा तर्री पोहे जो प्रकार आहे, सेम हीच ग्रेव्ही आणि हाच काळा चणा त्याच्यामध्ये वापरतात. फक्त आता जेव्हा मिसळ मी खाल्ली होती तर त्याच्यामध्ये त्याला मोड आले होते. आपण सर्व करू. सर्विंगच्या वेळी यामध्ये ही भजी, अर्थात ही आत्ता भजी आहे पण तेव्हा तिथे आलू बोंडा व्हायचा तयार, तर तो आलू बोंडा टाकायचे किंवा त्याचे जे छोटे छोटे भजे तयार व्हायचे ते टाकायचे. त्यामध्ये हा छान फरसाण. क्या बात है. तर रम्य त्या आठवणी, रम्य ती संध्याकाळ आणि हा मिसळीचा सुवास मला अजूनही आठवतो. माझे बाबा मला त्या ग्रामोदय संघामध्ये घेऊन जायचे आणि बर्डी ते शुक्रवार तलाव इथे जाताना, त्यामुळे तुला यायचं असेल एक वेळ तुला पायी यावं लागेल, एक वेळ रिक्षाने. मग आम्ही जाताना पायी जायचो उत्साहामध्ये आणि येताना मग कंटाळा यायचा म्हणून मग रिक्षाने यायचो. अशी गंमत होती. म्हणजे मला आठवतं माझे बाबा खूप असे हायटेड नव्हते, 5 फूट 3 इंच वगैरे असतील. आणि मी त्यांचा बोट धरून, म्हणजे मी एवढा असेल तेव्हा, एवढा आता किती वर्षाचा असेल, 6-7 वर्षाचा असेल तेव्हा. पण ती आठवण मात्र गेली नाही, कारण मनापासून प्रेम करतो मी जेवणावर, मनापासून. म्हणून या पदार्थांची किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या जेवणांची मला म्हणजे मी विसरू शकत नाही आठवणी. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि शेअर केलं, लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तर मलाही विसरणार नाही. तुम्ही विसरणार नाही ना? नका विसरू.